नमस्कार. संतवाणी विथ श्री या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. ताई, ही ओळ वाचली आणि थोडं थांबावंसं वाटलं. सुख दुःख सम वाटे, निंदा स्तुती न भासे. ज्यासी हे प्राप्त झाले, तोची मुक्त म्हणावा. याचा खरा अर्थ काय ताई? ही ओळ मुक्तीची कसोटी सांगते. मुक्ती म्हणजे काही चमत्कार नाही. मन स्थिर होणं हीच खरी मुक्ती आहे. सुख दुःख सम वाटणं म्हणजे भावना नसणं का? नाही रे. भावना असतातच, पण त्या मनावर राज्य करत नाहीत. सुख आलं तरी गर्व नाही, दुःख आलं तरी निराशा नाही. मन दोन्हीत समतोल ठेवू शकतं. आणि निंदा स्तुती न भासे? ही फार अवघड पायरी आहे दादा. लोक काय म्हणतात, कसं पाहतात याचा भार मनावर राहत नाही. कारण अशा माणसाची ओळख आतून ठरलेली असते, बाहेरच्या शब्दांनी नाही. आजच्या काळात याचं उदाहरण? आज सोशल मीडियावर एखाद्या पोस्टवर कौतुक केलं तर मन फुगतं, टीका केली तर मन कोसळतं. पण ज्याचं मन स्थिर आहे तो दोन्हीत तसाच राहतो. तोच खरा मुक्त आहे. ताई, म्हणजे मुक्ती म्हणजे सुखदुःख संपणं नाही, तर त्यांच्यावरचा ताबा सुटणं आहे. अगदी बरोबर. आणि ज्याला हे जमलं त्यालाच संत म्हणतात, मुक्त. ताई, आज मन स्थिर राहण्याचं महत्त्व कळलं. हो, असेच संतांचे विचार, जीवनाला आधार देणारी तत्त्व माझ्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.